नाही, जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्लाच आहे आणि महायुतीचाही बालेकिल्ला आहे. आपण बघितलं 18 जागा, 18 नगर परिषदा, नगरपंचायतीच्या निवडणुका या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये होत्या. त्यापैकी 12 नगराध्यक्ष हे भाजपचे निवडून आलेले आहेत. 6 ठिकाणी आमचे मित्रपक्ष आहेत, शिवसेना त्यांचेच नगराध्यक्ष या ठिकाणी निवडून आलेले आहेत. आणि म्हणजे 12 आणि 6 18च्या 18 ठिकाणी आमचा विजय या ठिकाणी महायुतीचा झालेला आहे. इथे कुणालाही मी आधी सांगितलं, उबाटा असेल का शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल का काँग्रेस असेल, त्यांचं खातंसुद्धा उघडणार नाही. मी हे वारंवार आपल्याला सांगितलेलं होतं आणि आपण निर्णय जर बघितला तर परिस्थिती तशीच आहे. कोणीही विरोधी पक्षाचं, महाविकास आघाडीचं या ठिकाणी निवडून आलेलं नाही. एकंदरीत मुक्ताईनगरचं बघायला गेलं तर केंद्रीय मंत्री आणि उच्च पराभव पाहायला मिळत आहे. कुठेतरी हा नुकसान भाजपाला सहन करावं लागतं. निश्चित मुक्ताईनगरमध्ये आमचा मोठा पराभव त्या ठिकाणी झालेला आहे. खरं म्हणजे मी आधीपासून म्हणत होतो की या ठिकाणी आपण युतीमध्ये जाऊ, महायुतीमध्ये जाऊ, पण ते तसं काही स्थानिक नेत्यांमुळे त्या ठिकाणी जमलेलं नाही. आणि त्यातही खरं म्हणजे आमच्या पराभवाचं कारण म्हणजे एकनाथ खडसे बी असं म्हणेल, कारण त्यांनी सांगितले परिवाराची लढाई आहे. आता पक्षामध्ये परिवार आला कुठून? तुम्ही वेगळ्या पक्षाचे आहात, तुम्ही राष्ट्रवादीचे आहात, शरद पवार गटाचे, आणि तुम्ही आमच्या स्टेजवरून प्रचार करायला लागलेत आणि कमळ सांगायला लागले तर लोकांना हे न पटणार होतं. म्हणजे भुसावळला जायचं, आम्हाला शिव्या घालायच्या भाजपला, रावेरला जायचं, भाजपला शिव्या घालायच्या, मुख्यमंत्र्याबद्दल अर्वाच्य बोलायचं, पंतप्रधानांबद्दल काही बोलायचं. आणि मुक्ताईनगरमध्ये आलं की हा आमच्या परिवाराचा विषय आहे, पक्षामध्ये परिवाराकडे येऊ शकत नाही. तुमच्या घरामध्ये भले 3 पक्ष तुम्ही ते करत राहा, पण अशा पद्धतीने तुम्ही ज्यावेळेला वागतात त्यावेळेला लोकांना हे चालत नाही. आणि आता खडसेंचं दुकान सांगतो मी एकदम बंदच झालेलं आहे. कुठं काय त्यांचं? दूध संघामध्ये होते, चेअरमन होते, त्यांच्या पत्नी पडल्या, बँकेमध्ये मुलगी होती ती घरी गेली. या ठिकाणी तुमच्या कोथळी गावामध्ये मी पुन्हा सांगेल, भाजपचा अध्यक्ष त्या ठिकाणी आहे, सरपंच त्या ठिकाणी आहे, बोदवड नगरपालिका आहे त्यांच्या मतदारसंघात, मुक्ताईनगर मतदारसंघात, तीसुद्धा त्यांची नाही, ती भाजप सेनेची त्या ठिकाणी आहे. तुमचं आहे काय? 2 वेळा मुलगी उभी राहिली, तीसुद्धा जोरात पडली. तुमचं आहे काय? विनाकारण फक्त आपला डिंगोरा वाजवायचा आणि वाटेल तसं बोलायचं. पण मला वाटतं त्यांच्या या भूमिकेमुळे ते आमच्या स्टेजवर येऊन प्रचार करायला लागले कमळाचा, आमच्या रक्षाताईंबरोबर. त्यांची मुलगी जी राष्ट्रवादी काँग्रेसची महिला विंगची अध्यक्ष आहे, तीसुद्धा इकडे भाजपाचं कमळ घेऊन स्टेजवर चढायला लागली आणि बोलायला लागली, भांडायला लागली तिथे लोकांशी. मला असं वाटतं की अपयशाचं कारण खरं हेच आहे. यामुळेच आम्हाला मुक्ताईनगर हे गमवावं लागलं, अन्यथा आम्ही जळगाव जिल्ह्यामध्ये अजूनही पुढे गेलो असतो.